काही प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत, तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करूयात. प्रश्न आहे, उपसूर्यस्थिती खालीलपैकी कोणत्या दिवशी असते? पर्याय आहेत 26 जून, 22 डिसेंबर, 22 मार्च, 3 जानेवारी. याचं उत्तर येतं ऑप्शन 4, 3 जानेवारी. हा जो दिवस असतो त्या दिवशी उपसूर्यस्थिती असते. पुढचा प्रश्न बघू. उपसूर्यस्थितीवेळी पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त किती अंतरावर असते? पर्याय बघा 150 दशलक्ष किमी, 147 दशलक्ष किमी, 155 दशलक्ष किमी, 152 दशलक्ष किमी. तर याचं उत्तर येतं ऑप्शन 4, 152 दशलक्ष किमी हे जे अंतर आहे या अंतरावरती असते. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न तिसरा, पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे. खाली 3 सेंटेन्स दिले आहेत, त्याच्यामध्ये जे चुकीचं विधान आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. पहिलं विधान काय आहे ते बघा. पृथ्वीचा ध्रुवीय व्यास हा 12,714 किलोमीटर आहे. दुसरं विधान आहे पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास हा 12,756 किमी आहे. पृथ्वीचे दोन्ही व्यासामधला फरक जो आहे तो 42 किमी आहे. तर पर्यायमध्ये काय दिलं आहे बघा. फक्त ब, फक्त क, वरीलपैकी नाही, वरीलपैकी सर्व. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये अयोग्य विधान म्हणजे चुकीचं विधान ओळखायला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते पर्याय 3, वरीलपैकी नाही असं. पुढचा प्रश्न बघूयात. पुढीलपैकी योग्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे. तर बघा 2 वाक्य दिली आहेत. विषुववृत्त सगळ्यात मोठे अक्षवृत्त आहे. दुसरं विधान आहे विषुववृत्ताला आपण 0 अंशाचे अक्षवृत्त मानत नाहीत. पर्याय बघा फक्त अ, फक्त ब, फक्त अ व ब योग्य, वरीलपैकी नाही. तर हा जो प्रश्न आहे तर याचं उत्तर काय येतं बघा. याचं उत्तर येतं पर्याय 1, विषुववृत्त हे सगळ्यात मोठं अक्षवृत्त आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न 5वा आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण अक्षवृत्ते किती आहेत? पर्याय बघा 90, 91, 180, 181. तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय 4, 181 असं. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती 181 अक्षवृत्त आहेत. पुढचा प्रश्न आहे, मूळ रेखावृत्तावरून एखाद्या रेखावृत्ताचे अंशामध्ये सांगितलेले अंतर म्हणजेच डॅश डॅश होय. ऑप्शन्स बघा अक्षांश, रेखांश, ध्रुवांश यापैकी नाही. तर बघा याचं उत्तर येतं पर्याय 2, रेखांश असं. मूळ रेखावृत्तापासून एखाद्या रेखावृत्ताचे अंशामध्ये सांगितलेलं अंतर म्हणजेच रेखांश असं होय. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पृथ्वीवरील उजेड असलेला आणि अंधार असलेल्या भागांना वेगळे करणाऱ्या रेषेला डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन्स बघा विषुववृत्त, वृत्तजाळी, प्रकाशवृत्त, रेखावृत्त. तर याचं उत्तर येतं पर्याय 3, प्रकाशवृत्त असं. पृथ्वीवरील उजेड असलेल्या व अंधार असलेल्या भागांना वेगळे करणाऱ्या रेषेला म्हटलं जातं. हे जे प्रश्न आहेत ते एक्झामला विचारले जातात, तर ह्याची जी उत्तरं आहेत ती लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न 8वा आहे, खालील दिलेल्या हिमालयातील रांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा. हिमाचल, शिवालिक टेकड्या, हिमाद्री. ऑप्शन्स आहेत हिमाचल, हिमाद्री, शिवालिक टेकड्या, हिमाद्री, हिमाचल, शिवालिक टेकड्या, शिवालिक टेकड्या, हिमाचल, हिमाद्री, शिवालिक टेकड्या, हिमाद्री, हिमाचल. तर या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं योग्य जर क्रम लावला तर योग्य क्रम कसा येतो ते बघा. हिमाद्री, हिमाचल आणि शिवालिक टेकड्या असा क्रम येतो आणि हा जो क्रम आहे तो पर्याय 2 मध्ये या ठिकाणी दिलेला आहे. तर याचं योग्य उत्तर जे येतं ते पर्याय 2 असं येईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न 9वा काय आहे तो बघा. पुढीलपैकी पश्चिम हिमालयातील रांगांचा उतरता क्रम
ओळखायला सांगितलं आहे. जे पश्चिम हिमालय आहे त्याच्यातील रांगांचा उतरता क्रम, प्रश्न जो आहे तो जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा तो व्यवस्थित वाचायचा आहे. या ठिकाणी उतरता क्रम आपल्याला पश्चिम हिमालयाच्या रांगांचा विचारला आहे. तर उतरता क्रम या पर्यायामधून कोणता योग्य आहे तो आपल्याला या ठिकाणी निवडावा लागेल. तर बघा या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत. काराकोरम रांग, झास्कर रांग, पीरपांजल रांग, शिवालिक टेकड्या, झास्कर रांग, पीरपांजाल रांग, काराकोरम रांग, पीरपांजाल रांग, झास्कर रांग, शिवालिक टेकड्या, काराकोरम रांग, झास्कर रांग, काराकोरम रांग, शिवालिक टेकड्या आणि पीरपांजाल रांग. तर या ठिकाणी याचे योग्य उत्तर येते पर्याय 1 असे. उतरत्या क्रमानुसार जर बघितलं तर पर्याय 1 जो आहे तो योग्य येतोय. सर्वात प्रथम काराकोरम रांग उतरत्या क्रमाने येते, नंतर येते झारखंड रांग, नंतर येते पीरपंजाल आणि नंतर येते शिवालिक टेकड्या. तर हा क्रम जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढीलपैकी योग्य विधान निवडायला सांगितलंय. 3 सेंटेन्स दिलेत बघा. K2 भारतातील सर्वात उंच शिखर आहे. दुसरा आहे ते झास्कर रांगेत आहे. तिसरा आहे काश्मीर दरीच्या उत्तरेला झास्कर रांग आहे. पर्याय बघूयात. फक्त 1, 2, फक्त 2, 3, फक्त 1, 3 आणि सर्व. तर याचे उत्तर येते पर्याय 3 असे. फक्त 1 आणि 3 म्हणजे बघा K2 भारतातील सर्वात उंच शिखर आहे हा जो पर्याय आहे तो या ठिकाणी योग्य येतोय. आणि काश्मीर दरीच्या उत्तरेला झास्कर रांग आहे हा पर्याय पण या ठिकाणी योग्य येतोय. तर हे दोन्ही सेंटेन्स या ठिकाणी IMP आहेत, तर हे लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न 11वा बघा. महाराष्ट्रातील मृदा संपत्तीबाबत पुढील विधाने बघायला सांगितले बघा. आणि आता याच्यातलं जे या विधानामध्ये आपल्याला त्यांनी कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखायला सांगितलं आहे. तर आपण जे सेंटेन्स दिले आहेत त्याच्यावरून योग्य विधान शोधूयात. बघा विधानं काय आहेत. जांभी मृदा मोठ्या प्रमाणात पूर्व कोकणात आढळते. पुढचं वाक्य बघा. गाळाची मृदा मोठ्या प्रमाणामध्ये अकोला आणि अमरावती येथे आढळते. जांभा मृदा मोठ्या प्रमाणात गोंदिया आणि भंडारा येथे आढळते. काळी मृदा मोठ्या प्रमाणामध्ये गोंदिया आणि भंडारा येथे आढळते. तर या ठिकाणी आपल्याला बरोबर विधान ओळखायचं आहे. पर्याय बघा. अ आणि ब, ब आणि ड, अ आणि क, ड आणि अ. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर योग्य जे विधान येतं तर ते आहे ऑप्शन 3. अ आणि क ही जी विधानं आहेत ती या ठिकाणी बरोबर येत आहेत. तर विधानं जी आहेत ती या ठिकाणी लक्षात ठेवा. अ आणि क. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. मृदा तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणते क्रियाशील घटक आहेत. हवामान आणि प्रदेशाची स्वाभाविक रचना, वनस्पती आणि प्रदेशाची स्वाभाविक रचना, वनस्पती आणि भौतिक उगम प्रदेश, हवामान आणि वनस्पती. तर याचं उत्तर येतं पर्याय 4. हवामान आणि वनस्पती हे जे घटक आहेत ते मृदा तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये क्रियाशील असतात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. कोरडवाहू शेतीमध्ये खोल काळ्या जमिनी व्यतिरिक्त पावसाच्या पाणी साठ्याच्या व्यवस्थापनेसाठी कोणती पद्धत योग्य आहे. पर्याय बघा. सरी आणि वरंबा पद्धत, रुंद सरी आणि वरंबा पद्धत, खोलवर आच्छादन, शेततळे. तर बघा हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर येतं शेततळे असं. शेततळे हे जे आहे ते कोरडवाहू शेतीमध्ये खोल काळ्या जमीन व्यतिरिक्त पावसाच्या पाणी साठ्याच्या व्यवस्थापनेसाठी ही पद्धत जी आहे ती योग्य आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न काय आहे तो बघा. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागात डॅश डॅश मृदा आढळते. त्यासाठीचे पर्याय बघा. गाळाची मृदा, रेगूर मृदा, वनमृदा, जांभी मृदा. तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय 2. रेगूर मृदा ही जी आहे ती महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागामध्ये रेगूर मृदा जी आहे ती आढळते. तर हे या ठिकाणी लक्षात ठेवा. रेगूर मृदा असं या ठिकाणी याचं उत्तर येतं. तसेच बघा जी
रेगुलर मृदा असते तिलाच काळी मृदा असं पण म्हटलं जातं. तर हे पण लक्षात ठेवा की कधीकधी पर्यायामध्ये तुम्हाला काळी मृदा असं पण देतील रेगुलर मृदाऐवजी. तर त्या ठिकाणी काळी मृदा पण रेगुलर मृदेला म्हटलं जातं. तर हे इथे अधिक माहितीसाठी लक्षात ठेवा. तसेच बघा, ही जी रेगुलर मृदा असते ती जे दख्खनचं पठार आहे, तर दख्खनचं जे पठार आहे त्या पठारावर सर्वात जास्त प्रदेश जो आहे तो रेगुलर मृदा जी आहे तिनं व्यापलेला आहे. तसेच पर्यायामध्ये आपल्याला जांभी मृदा पण दिलेला आहे. तर जांभी मृदा जी आहे तर तिचा थर हा तांबूस तपकिरी आणि पिवळसर तांबड्या छटांचा असतो, हे इथे लक्षात ठेवा. तसेच बघा, ही जी जांभी मृदा आहे ती कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड ही जी ठिकाणं आहेत तिथे पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आढळते. तर ही अधिक माहितीकरिता लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तांबड्या मृदेसंदर्भामध्ये विधाने पहा. बघा, विधानं काय आहेत? ह्युमसचं प्रमाण जास्त असते, सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते, ॲल्युमिनियम ऑक्साईडमुळे तांबडा रंग प्राप्त होतो. तर या ठिकाणी विचारले की कोणतं विधान बरोबर नाही आहे. असं विधानांमध्ये जे ऑप्शन्स आहेत त्यांच्याशी निगडीत ते बघा. विधान अ आणि ब बरोबर आहेत, विधान ब आणि क बरोबर आहेत, विधान अ आणि ब बरोबर नाहीत, विधान अ आणि क बरोबर नाहीत. तर याचं उत्तर येतं पर्याय 4, विधान अ आणि क हे जे आहेत ते बरोबर नाहीत. ह्युमसचं प्रमाण जास्त असतं हे विधान आणि ॲल्युमिनियम ऑक्साईडमुळे तांबडा रंग प्राप्त होतो, ही विधानं जी आहेत ती बरोबर नाहीत. तसेच बघा, तांबडी जी मृदा आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर जो सह्याद्रीचा पर्वतमय भाग आहे त्याच्यामध्ये जे उत्तर कोकण लगत आणि विदर्भाचा जो पूर्व भाग येतो विदर्भाचा, तर तर त्या ठिकाणी वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या जे खोरे आहेत त्या ठिकाणी, तर तेथे तांबडी मृदा जी आहे ती तयार झालेली आहे. तसेच बघा, तांबडी मृदा जी आहे त्या तांबड्या मृदेमध्ये प्रामुख्यानं बाजरी जे आहे तर बाजरीचं पीक त्या ठिकाणी घेतलं जातं. तर हे पण थोडंसं लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते? पर्याय बघा, ज्वारी, नाचणी, तांदूळ, चहा. तर याचं उत्तर येतं पर्याय 1, ज्वारी जी आहे ती वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा, ज्वारी हे जे पीक आहे त्याच्यासाठी उपयुक्त असते. तर हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये काळी मृदा रेगूर जमिनीची खोली सर्वात जास्त असते? तापी, गोदावरी, कृष्णा, भीमा. तर याचं उत्तर येतं ऑप्शन 1, तापी ही जी नदी आहे तर या नदी खोऱ्यामध्ये काळी मृदा म्हणजेच रेगूर जमिनीची खोली जी आहे ती सर्वात जास्त असते. प्रश्न 18वा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे? पर्याय बघा, जांभी, रेगूर, गाळाची वरीलपैकी कोणतीही नाही. तर याचं उत्तर येतं पर्याय 1, जांभी जी आहे ती मृदा जी आहे तिची उत्पादकता आहे ती सर्वात कमी आहे. पुढचा प्रश्न बघूयात, रेगूर मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळते? दख्खनचा पठारी प्रदेश, कोकणातील डोंगराळ प्रदेश, कोकण किनारपट्टीची चिंचोळी मैदाने, भापरा गडचा डोंगरी प्रदेश. तर याचे उत्तर येते पर्याय 1, दख्खनचा पठारी प्रदेश असे. पुढचा प्रश्न बघूयात, काळी मृदा सुपीक असते कारण ओलावा टिकून धरण्याची क्षमता जास्त असते, चिकण मातीचे प्रमाण जास्त म्हणून, चुन्याचे प्रमाण अधिक असल्याने, पुरेशा प्रमाणामध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट असल्या कारणाने. तर बघा, याचे पर्याय जे आहेत ते बघा काय आहेत, फक्त अ आणि ब, फक्त ब आणि क, फक्त अ ब क ड. तर बघा, प्रश्नामध्ये आपल्याला असं विचारलं आहे की काळी मृदा सुपीक असते त्या संदर्भात जे कारण आहे ते बरोबर ओळखा असं. तर बघा, ऑप्शन 4 म्हणजेच ही जी 4ही स्टेटमेंट आहेत ती सगळी बरोबर आहेत. ओलावा टिकून धरण्याची क्षमता जास्त असल्याने, चिकण मातीचे प्रमाण जास्त असल्याने, चुन्याचं प्रमाण अधिक असल्याने, पुरेशा प्रमाणामध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट असल्या कारणानं
काळी मृदा जी असते ती सुपीक असते. तर हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 21 बघा. उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्राचा कोणता क्रम बरोबर आहे? तर बघा, प्रश्न वाचत असताना आपण जेव्हा पेपरमध्ये सॉल्व करत असतो तेव्हा आपण प्रश्न नीट वाचायचा, कारण इथे काय सांगितलं आहे की उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम विचारलेला आहे आपल्याला. तर तसाच क्रम जो ऑप्शनमध्ये आहे तो आपल्याला शोधायचा, उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा. तर पर्याय बघूयात काय दिले आहेत. बघा, भाटघर, कन्हेर, राधानगरी, कोयना. दुसरा पर्याय बघा, राधानगरी, कोयना, कन्हेर, भाटनगर. तिसरा पर्याय बघा, कोयना, कन्हेर, भाटघर, राधानगरी. चौथा पर्याय बघा, भाटघर, कन्हेर, कोयना, राधानगरी. तर या प्रश्नाचं जे उत्तर येतं ते येतं पर्याय 4, भाटघर, कन्हेर, कोयना, राधानगरी. हा पर्याय जो 4 या प्रश्नाचं उत्तर येतं की हा जो क्रम आहे तो जलविद्युत केंद्राचा उत्तरेकडून दक्षिणेकडचा आहे. तर प्रश्न वाचत असताना कधीही व्यवस्थित प्रश्न वाचायचा. आणि जी मुलं पशुसंवर्धन विभागामध्ये मागे ज्या परिचर आणि इतर जागा निघाल्या होत्या त्याची तयारी करतायत, त्यांच्याकरिता आम्ही 7,000 वन लायनर नोट्स बनवलेले आहेत. त्याची PDF फाईल जर तुम्हाला हवी असेल तर ती तुम्हाला फक्त 50 रुपयामध्ये मिळणार आहे. तर ज्या कोणत्या मुलांना असं वाटतं आहे की तुम्हाला नोट्स वन लायनर वाचायचे आहेत, त्याच्यामध्ये प्लस क्वेश्चन्स पण सॉल्व करून दिलेले आहेत, तर त्यांनी काय करायचं आहे, तर तुम्हाला 50 रुपयामध्ये ती PDF फाईल जी आहे ती भेटून जाईल. त्यासाठी तुम्हाला खाली एक नंबर दिलेला आहे 99 23 40 49 63. हा जो नंबर आहे तो नोट डाऊन करून घ्या. हा व्हॉट्सअप नंबर आहे. त्याच्यावरती तुम्ही हे फाईल मिळवण्यासाठी मला मेसेज करू शकता. तसेच खाली मी माझा फोनपे ID देखील दिलेला आहे. तर हा जो फोनपे ID आहे तो देखील तुम्ही त्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या, फोन नंबर आणि माझा फोनपे ID. जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर याच्यावरती तुम्ही मला पेमेंट करू शकताय. हा माझा व्हॉट्सअप नंबर जो आहे तो त्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या. आणि जर तुमचं फोनपे नसेल तर तुम्ही मला माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा. मी तुम्हाला ही जी फाईल आहे ती मिळवून देण्यासाठी दुसरा जो काही ऑप्शन असेल तो नक्कीच सांगेल. तर जी कोणती मुलं या एक्झामची तयारी करतात पशुसंवर्धन, तर त्यांनी लवकरात लवकर ही फाईल घ्यावी. याच्यातील बरेचसे प्रश्न एक्झाममध्ये नक्कीच येतील.